हाय! तर आज मी करणार आहे नेल आर्ट कारण मला नेल आर्ट करायला खूप आवडतं. सो मी त्याच्यासाठी काहीतरी प्रोडक्ट्स ऑर्डर करून ठेवलेले आहेत आणि हे सगळे शिल्स ब्रँडचे प्रोडक्ट्स आहेत. कारण हा ब्रँड एक प्रोफेशनल आहे आणि मी याच्यापासूनच स्टार्ट करणार आहे. आणि नेल आर्टचा मी कोर्स नाही केलेला आहे. फक्त जे मी 2 कोर्स केलेले आहेत ते स्टिचिंग आणि मेकअप. नेल आर्ट मला स्वतःसाठीच शिकायचं आहे, तर मी नेटवर बघून असंच शिकणार आहे. सो इथे सगळं प्रोडक्ट्स रेडी आहेत, तर चला तर स्टार्ट करूया. तर नेल आर्ट करण्याआधी मी लावणार आहे फेक नेल्स आणि हे सगळं माझं आधी एकदा करून झालेलं आहे आणि हे माझं सेकंड टाईम आहे. तर इथे मी घेतलेलं आहे क्युटिकल ऑइल आणि ते लावलेलं आहे कारण ते क्युटिकल्सला सॉफ्ट करतं. त्यानंतर मी नेल पुशर घेऊन क्युटिकल्सला व्यवस्थित पुश करून घेतलेलं आहे. आणि या कोणत्याही प्रोडक्टची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आता इथे क्युटिकल पुश करून झाल्यानंतर मी इथे लावत आहे डिहायड्रेटर आणि ते लावून झाल्यानंतर मी इथे घेतलेले आहेत फेक नेल्स आणि हे जे फेक नेल्स आहेत खूप छान आहेत आणि हे मी ऑर्डर केले आहेत ॲमेझॉनवरून आणि टोटल साईज यात 10 आहेत. कोणालाही इझिली या साईज येऊ शकतात अशा साईज आहेत आणि 10 आहेत. आणि क्वालिटी पण खूप छान आहे, थिन आहेत, जास्त थिक नाही आहेत, कट करायला पण इझी जातात. आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे शिल्सचं ग्लू आणि मी स्प्रेड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. असं नाही करायचं आहे, मी स्टार्टिंगला चुकी केली फर्स्ट सेकंड टाईम करून पण. तर हे ग्लू असं लावल्यानंतर लगेच असं 1-2 सेकंड 2-3 सेकंड प्रेस करून ठेवायचं आहे. ते लगेच ड्राय होऊन स्टिक होऊन जातं, निघत नाही नंतर. आणि हे मी माझे नेल्स कट करायचं विसरली होती. फेक नेल्स लावते तर नेल्स कट करायला पाहिजेत. आत्ता जसं मी करणार आहे तसंच करायचं आहे. एकदम छोटासा ड्रॉप घ्यायचा आहे, जास्त घ्यायची गरज नाही लागत. आणि ते एकदम असं प्रेस करून 2-3 सेकंड त्याला पकडूनच ठेवायचं आहे प्रेस करून. तर ते लगेच सुकून ड्राय होऊन स्टिक होऊन जातं. त्याला काहीच करायची गरज नाही लागत आणि ग्लू खूप छान आहे आणि जास्त लावायची अजिबात गरज नाही आहे. आणि जर काही जास्त झालंच तर ते साईडला स्प्रेड होऊन जातं आणि ओरिजिनल नेल आणि स्किन असे दोन्ही स्टिक होऊन जातात. ते खूप हार्ड होऊन जातं, तर ते काढायला पण खूप त्रास देतं. त्यासाठी थोडाच ग्लू यूज करायचा आहे, एकदम छोटासा ड्रॉप. आणि इथे माझे नेल स्टिक करून झालेले आहेत. त्यानंतर मी त्यांना कट करत आहे कारण मला जास्त लेंथ नको आहेत. नॉर्मल जी नेल्सची लेंथ असते तेवढेच हवे होते मला नॉर्मल नेल्स. तर इथे माझे फेक नेल्स रेडी झालेले आहेत आणि नेल आर्ट मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तर तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.